कृषी वार्ता या बातमीपत्रात मी शर्मिष्ठा म्हात्रे आपलं स्वागत करते। आता पाहूयात कृषीविषयक ठळक घडामोडी। शेतमालाचं उत्पादन, प्रक्रिया आणि पॅकेजिंग क्षेत्रात परिवर्तन करा, राज्यपाल चे विद्यासागर राव। शेतीच्या विकासासाठी जलयुक्त शिवार अभियान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आणि मासेमारी विषयक सर्वंकष धोरण जाहीर करण्याचा सरकारचा प्रयत्न, मत्स्य व्यवसाय विकास मंत्री एकनाथ खडसे। आता पाहूया कृषीविषयक सविस्तर वृत्त। आज आपल्या शेतीसमोर अनेक आव्हानं उभी आहेत, म्हणूनच ज्ञानसंपन्न तरुणांनी शेतमालाचं उत्पादन, त्यावरची प्रक्रिया आणि पॅकेजिंग क्षेत्रात परिवर्तन घडवून आणावं असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी परभणीत केलं। परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यपालांनी उमेद या उपक्रमाची माहिती घेतली, तेव्हा ते बोलत होते। राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्रसेनेत सहभागी असणाऱ्यांनी स्वच्छ भारत अभियान पुढे न्यायचं ठरवलं तर हे अभियान यशस्वी होऊ शकेल। या अभियानाच्या यशस्वीतेसाठी लोकांनी काही गावं दत्तक घ्यावी असंही राज्यपाल यावेळी म्हणाले। पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सांडपाण्याचे म्हणूनच अकोला शहराच्या पाणी पुरवठा योजनेकरिता अमृत योजनेतून 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात दिली। अकोला जिल्ह्यातल्या विविध शासकीय इमारतींचं लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, तेव्हा ते बोलत होते। शेतीच्या विकासाला सरकारनं महत्त्व दिलं असून त्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आलं आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की या अभियानामुळे एका वर्षात 1400 कोटी रुपये खर्च करून 24 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आणि जवळपास 6 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलं आहे। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मासेमारी विषयक सर्वंकष धोरण जाहीर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मत्स्य व्यवसाय विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं। मुंबईतल्या तारापोरवाला मत्स्यालयात सहकार सुगंध या मासिकाच्या मच्छीमार विशेषांकांचं प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते। मासेमारी व्यवसाय वृद्धिंगत व्हावा, पारंपरिक मासेमारीला संरक्षण मिळावं, तसंच या व्यवसायात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होण्याच्या दृष्टीनं हे धोरण महत्त्वाचं असेल असं त्यांनी सांगितलं। या धोरणाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी मच्छीमारांकडून सूचना याव्यात अशी अपेक्षा खडसे यांनी यावेळी व्यक्त केली। काही महिन्यांपूर्वी भाव चढल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यानं आता शेतकऱ्यांना रडवलं आहे। 7 रुपये प्रति किलो अशा गेल्या 2 वर्षातील निचांकी दरानं लासलगाव घाऊक बाजारपेठेत नुकतेच कांद्याचे लिलाव झाले। गेल्या वर्षाच्या सप्टेंबरच्या तुलनेत कांद्याचे दर 83% खाली आले आहेत। सध्या कांद्याला असलेल्या मागणीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर लासलगाव बाजारपेठेत कांद्याची आवक झाली, त्यामुळे भाव गडगडले असं नाशिकच्या राष्ट्रीय फळभाजी आणि संशोधन प्रतिष्ठानच्या वतीनं सांगण्यात आलं। येत्या काही दिवसात कांद्याचे दर आणखी 1 ते 2 रुपयांनी घटतील असा अंदाज आहे। पाण्याच्या कार्यक्षम वापरातून पाण्याचा सदुपयोग करण्याचं तंत्र इस्रायलने अवगत केलं आहे। महाराष्ट्रातील दुष्काळी भागात हेच तंत्रज्ञान पुरवण्यास इस्रायल उत्सुक आहे असं मुंबईतील इस्रायल दूतावासातील वाणिज्य अधिकारी डेव्हिड अकाव यांनी सांगितलं। शिंदोन आणि पाचोड इथल्या जलयुक्त शिवार कामाची पाहणी डेव्हिड अकाव यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते। जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात जलसंधारणाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण कामं केली जात आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं। यावेळी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। 2015 या वर्षात प्रतिकूल हवामानाचा परिणाम भात उत्पादनावर झाला असून 155 दशलक्ष टनांवर हे उत्पादन स्थिरावलं आहे। भारतातून बासमती आणि अन्य तांदळाची निर्यात केली जाते। जागतिक पातळीवर तांदूळ निर्यातीत भारतानं थायलंडला मागे टाकलं असून 2015 या वर्षात भारताने 10.23 दशलक्ष टन तांदूळ निर्यात केली आहे। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत।
ज्वारी 2050 1750, मका 1360 1325, हरभरा 4350 4100, शेवगा शेंग 3000 2100, कोबी 900 750, भेंडी 3000 1700, द्राक्ष 4500 2700, केळी 350 250 आणि लिंबू 3500 आणि 2700. बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामानाचा अंदाज. नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा. गेल्या 24 तासात राज्यात हवामान कोरडे होते. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे 11.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील 5 दिवसांसाठी हवामानाचा अंदाज. दिनांक 14 फेब्रुवारी रोजी विदर्भात तसेच दिनांक 16 फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त राज्यात हवामान कोरडे राहील. शेतकरी बंधूंनी उन्हाळी भुईमुगाची पेरणी फेब्रुवारीच्या पहिल्या 15 आठवड्यात करावी. चांगल्या उगवणीसाठी जमिनीचे तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान लागते. सध्या जमिनीचे तापमान याच दरम्यान असल्यामुळे उगवण चांगली होईल. भुईमुगाच्या पेरणीकरता TPG 41, TG 26, TAG 24, SB 11 या जातींचे बियाणे वापरावे. पेरणी अगोदर 5 ग्रॅम थायरम प्रति बियाणे किलो यात चोळावे. कोकणामध्ये आंबा पिकावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी थायोमेथाक्झाम 25% प्रवाही 10 ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस 40% 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीसोबत भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बनडेझिम 10 ग्रॅम मिसळून वापरावे. नारळावरील गेंड्या भुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त माड साफ करून वरील पानांच्या बेचक्यात 2% मिथिल पॅराथिऑन पावडर 50 ग्रॅम व 50 ग्रॅम वाळू यांचे सम प्रमाणात मिश्रण करून भरावे. बागेमध्ये शेणखताच्या खड्ड्यामध्ये अळ्यांना मारण्यासाठी 50% कार्बारिल भुकटी 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरचीवरील चुरडा मोरडा या रोगाच्या नियंत्रणासाठी 30% प्रवाही डायमेथोएट 10 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून पुनर्लागवडीनंतर 10 ते 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. मध्य महाराष्ट्र विभागात कांद्यावरील करपा व फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी मँकोचे 25 ग्रॅम अधिक कार्बोसल्फान 10 मिली अधिक स्टिकर 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. डाळिंबाच्या काही भागामधून सूत्रकृमींचा मुळावर प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी फुले ट्रायकोडर्मा प्लस 20 किलो प्रति हेक्टरी शेणखतामध्ये मिसळून रिंग पद्धतीने झाडाच्या आळ्यामध्ये द्यावे. तसेच डाळिंबाच्या झाडाभोवती झेंडू लागवड करावी. द्राक्षावरील भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 80% पाण्यात विरघळणारे गंधक 20 ग्रॅम किंवा डिनोकॅप 5 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मराठवाडा विभागामध्ये आंबा फळपिकात कोवळ्या फुटीवर तसेच मोहरावर शेंडा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. नियंत्रणासाठी किनॉलफॉस 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी हंगामासाठी वांगी पिकाच्या रोपांची पुनर्लागवड फेब्रुवारीमध्ये करावी. पुनर्लागवड करण्याआधी रोपे इमिडाक्लोप्रिड 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 3 तास बुडून ठेवावीत व नंतर लागवड करावी. विदर्भामध्ये पाण्याचा जादा ताण बसल्यास कांदा पोसत नसल्यामुळे कांद्यास 6 ते 8 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्यावेत. उशीर आंबा मोहरांचे तुडतुडे व भुरी रोगापासून संरक्षण करण्यासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 SL 3 मिली व हेक्झाकोनोझॉल 20 cc 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. धन्यवाद. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई 29-20, पुणे 31-15, नागपूर 34-14, औरंगाबाद 32-18, सोलापूर 34-20, नाशिक 31 आणि 12. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
आवळा प्रक्रिया उद्योग. अतिप्राचीन काळापासून भारतीय संस्कृती आपलं स्थान टिकवून आहे. आपले आचार विचार, भाषा, राहणीमान याबरोबरच आपली खाद्य संस्कृती निरनिराळ्या प्रदेशागणी आपलं रूप बदलत आली आहे. खाण्यासाठी जन्म आपुला खावे अनखिल वावे. गोड, कडू, आंबट, तिखट या चवींबरोबरच तुरट पदार्थांची चव आपल्याला मोहवून टाकते. आणि मग चवीला गोड नसणारा, आंब्यासारखा दिसायला नसला तरी छोटेखानी आवळा हा देखील आपल्या जेवणात विराजमान होतो, तो वेगवेगळ्या जिन्नसांनी. तुरट आंबट चवीच्या आवळ्याचा वेदोक्त काळापासून उल्लेख आढळतो. आयुर्वेदात त्याचे नानाविध उपयोग झालेले दिसतात. शक्तिवर्धक, प्रतिजैविक, पचनशक्ती वाढवणारा, मुखदुर्गंधी दूर करणाऱ्या अशा या नानाविध गुणधर्मांची खाण व्हिटॅमिन युक्त आवळ्याची फळप्रक्रिया कृषी विज्ञान केंद्र जालना येथे विस्थापित फळ व भाजीपाला प्रक्रिया युनिट उद्योगाविषयी जाणून घेण्याचा आज योग आला. तुरट गुणधर्माच्या आवळ्याला प्रक्रिया करून रंग रूप देण्याचं कार्य फळ भाजीपाला प्रक्रिया युनिटमध्ये पाहण्याआधी शेतातला हिरवा पिवळा कंच झाडाला लगडलेल्या या आवळ्याने डोळ्याचे पारणे फिटले. मराठवाड्यामधील बहुतांश भाग खरं तर आवर्षणग्रस्त किंवा कमी पाण्याचा प्रदेश. परंतु कमी पाण्यावरील आवळा फळबाग आणि तिचं स्वरूप पाहता आवळ्याचा पाऊस पडल्याचा साक्षात्कार झाला. कमी पाण्यावर जास्त उत्पादन देणाऱ्या आवळा शेतीला हलकी मुरबाड जमीन आवश्यक असते. एप्रिल मे मध्ये जमिनीत खड्डे खोदून खत घालून जून पर्यंत लागवड केल्याने साधारणतः 5 वर्षांनंतर फळधारणा अपेक्षित असते. कृषी विज्ञान केंद्र करपुडी जालना येथील शशिकांत पाटील विषय विशेषज्ञ आवळा प्रक्रिया उद्योग अन्न तंत्र विभागामध्ये काम करतात. आवळ्याच्या विविध आणि उत्कृष्ट वाणाविषयी सांगताना शशिकांत पाटील म्हणाले, आवळा प्रक्रिया उद्योग उभा करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवळा फळांची गरज आहे. त्यासाठी आपल्याला योग्य वाणाची निवड करणे हे फार महत्त्वाचं आहे. आवळा प्रक्रिया उद्योग ज्यावेळी आपल्याला प्रक्रिया करायची असेल त्यासाठी आवळा कॅन्डी असेल, आवळा लोणचे असतील किंवा आवळ्याचे इतर मुख्य पदार्थ असतील, त्यासाठी योग्य वाणाची निवड करणे फार महत्त्वाचे आहे. आवळ्याची बाग फुलवून नरेंद्र 6, कांचन, कृष्णा, आनंद यासारख्या वाणाच्या फळाच्या आकाराची माहिती देत कॅन्डी बनवण्यासाठी ती किती उपयुक्त आहे या संदर्भात मार्गदर्शन केलं. आपण आज आवळ्याच्या बागेमध्ये आलेलो आहे. त्यामध्ये आपल्याला ही बाग जी आहे ती नरेंद्र 6 या जातीची आहे. त्यासाठी अत्यंत चांगले आणि मोठ्या प्रकारचे फळं आहेत. त्यासाठी आपल्याला ही जी व्हरायटी आहे तर आवळ्याची कॅन्डी तयार करण्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण की या फळाची साईज आहे आणि अत्यंत मोठ्या प्रकारचं फळ असल्यामुळं ही व्हरायटी आपण आवळा कॅन्डी तयार करण्यासाठी सहसा रिकमेंड करतो. त्याचबरोबर कांचन असेल, कृष्णा असेल, चकैया असेल किंवा नरेंद्र 5, 6, 7, 8 या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्हरायटी आहे ते वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी आपण वापरतो. हा कमी पर्जन्यमान असलेला भाग, पावसाच्या कमी आणि अनियमिततेचा परिणाम शेतीवर वारंवार झाला असल्यानं शेतकऱ्याच्या 2 वेळच्या जेवणाचीही भ्रांत. पण यावर मात करत फळ व प्रक्रिया युनिटमध्येच प्रशिक्षण घेऊन आम्ही बचत गटापासून केलेली आहे. बचत गटामध्ये जवळजवळ 18 महिला आहेत. मग बचत गट तयार झाल्याच्या नंतर 2009 मध्ये बचत गट केला. मासिक बचत 100 रुपये आहे आमची. मग बचत गटामधून आम्ही आवळा प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण असं पेपरला आले होतं. मग आम्ही फळ प्रक्रिया प्रशिक्षण घेतलं 5 दिवसाचं KVK मध्ये घेतलं. आणि KVK मध्ये घेतल्यानंतर सुरुवातीला त्यांचीच कॅन्डी घेऊन विकायला सुरुवात केली. त्या मार्केटिंग वाढलं, असं वाटलं माल विकतोय म्हणून स्वतः करायचा प्रयत्न केला. 2010 पासून आवळा प्रक्रिया उद्योग सुरू केला. रुपये 10,000 पासून सुरू केलेल्या या उद्योगाला व्यावसायिक स्वरूप आल्याचं संजीवनी जाधव आपल्या उद्योगाविषयी भरभरून बोलतात. 10,000 पासून सुरुवात केली. आज घडीला 5 लाखाचं उत्पादन घ्यायचंय.
त्यामुळे मार्केटिंग वाढलेले आवळा कँडी हे ग्राहकांना खूप आवडते, म्हणून वाढत नेलेली, क्वालिटी केलेली त्याची तयार. तर महिला माझ्याकडे कामगार म्हणून 5 ते 6 महिला आहेत, 2 सेल्समॅन आहे. स्वतः मी पण त्यांना मदत करते. तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते कृषी उद्योजिका पुरस्कार प्राप्त म्हणून सन्मानित करण्यात आलेल्या संजीवनी जाधव यांनी बचत गटाची स्थापना करून महिलांना रोजगार मिळून त्यावर त्यांचं कुटुंब उद्योग सुरू केला तर महिलांना काम पण देते. तसंच माझं बघून महिलांनी स्वतः सुरू करायला पाहिजे. त्यांनी पण मार्केटिंग करायला पाहिजे. मार्केटिंग केलं, स्वतः माहिती झाली की बरोबर आपोआप मार्केट माहिती होते जातं, महिलांना रोजगार मिळतो. मी जसं महिलांना काम दिले तसंच माझं बघून बाकीच्या इतर महिलांनी आवळा प्रक्रिया उद्योग नाहीतर इतर उद्योग सुरू केले तर त्या पण महिलांना काम देऊ शकतील. हेच माझं म्हणणं आहे. त्यांनी पण काहीतरी करायला पाहिजे बाकीच्या महिलांनी. आवळ्यामध्ये आपल्याला साखर मुरून त्या आवळा कँडी जी तयार करतो ती गोड होईल या पद्धतीची ही रूम आहे. आवळा कँडी, लोणचं, पावडर, मुरंबा, सुपारी, सिरप इत्यादींची प्रक्रिया आणि त्यानंतरची त्याची मार्केटिंगची पद्धत ही गाव पातळीवर मोलाची ठरते हे लक्षात आलं. आवळ्याच्या पाकळ्या आपण ज्या काढलेल्या आहेत त्या काढल्यानंतर आपण या प्रोसेसिंग युनिटमध्ये जिथं की आपल्याला साखर जे आहे त्यामध्ये टाकून त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं, ज्यामुळं आवळ्यामध्ये आपल्याला साखर मुरून त्या आवळा कँडी जी तयार करतो ती गोड होईल या पद्धतीची ही रूम आहे. यामध्ये कमीत कमी आपल्याला 70 डिग्री ब्रिक्स पर्यंत आपल्याला साखर त्या आवळा फळामध्ये मुरवायची, म्हणजे त्या पाकळ्यामध्ये मुरवायची. याला कमीत कमी आपल्याला 7 दिवस लागतात आणि या 7 दिवसानंतर आपल्याला ही पूर्ण जी भिजलेली कँडी आहे ती काढून आपल्याला बाहेर ती आपल्याला सुकवायला टाकायची आहे. सुकवत असताना आपल्याला कमीत कमी 3 दिवस आपल्याला सुकवायला लागतील आणि सुकवणं झाल्यानंतर आपल्याला ती पूर्ण काढून व्यवस्थित पॅकिंग करून मार्केटमध्ये नेता येईल. आवळा प्रक्रिया उद्योग आणि त्यापासून बनवण्यात येणाऱ्या कँडी, मुरंबा, पावडर, सरबत, लोणचं यामधला खर्च माफक असला तरी त्यापासून उत्तम प्रतीचे टिकाऊ आणि शरीराला पोषक पदार्थ तसंच मिळणारा नफा ही निश्चितच जास्त आहे. आवळ्याच्या विविध पदार्थांमध्ये आवळ्याचा सिरप, स्क्वॅश, RTS असे विविध प्रकारचे पेय आपल्याला तयार करता येतात. या पेय तयार करताना आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याची प्रक्रिया करून कमीत कमी 1 वर्ष आपल्याला हा रस टिकवता येतो आणि दररोज आपण हा रस पिल्यानंतर आपल्याला एक फ्रेशनेस किंवा चांगलं वाटतं आणि त्यातले चांगले गुणधर्मसुद्धा आपल्याला घेता येतात. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा घटक जे आहे की आवळा प्रक्रिया किंवा उद्योग चालू केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मार्केटिंग. या पदार्थाची मार्केटिंग कुठं करायची, त्यासाठी तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल किंवा तुमच्या गावाजवळचे शहर असतील, यामध्ये सर्वांना या पदार्थाची गरज आहे. सर्व लोक आता हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळं सर्वांना चांगले आणि नॅचरल प्रोडक्ट्स पाहिजे. त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर या शहरांमधून याची डिमांड आहे. महिला बचत गट असतील किंवा वैयक्तिक शेतकरी असतील यांनी या मोठ्या प्रमाणावर याची प्रक्रिया करून आपण आपल्या पद्धतीनं विविध स्टॉल टाकून किंवा वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये भाग घेऊन किंवा स्वतः वैयक्तिक जाऊन भेटून याचे गुणधर्म किंवा याचे वैशिष्ट्य सांगून जर लोकांना रिक्वेस्ट केली तर याची फार मोठ्या प्रमाणावर कन्झम्पशन आहे. आपल्या कृषी विज्ञान केंद्राअंतर्गत आपण दरवर्षी कमीत कमी 2 बॅचेस म्हणजे 50 शेतकरी किंवा 50 महिला यांना आपण आवळा प्रक्रिया उद्योग उभा करण्याचं प्रशिक्षण देतो आणि यामधून जालना जिल्ह्यामध्ये आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षणानंतर 9 आवळा प्रक्रिया उद्योग उभा राहिलेले आहेत. त्याचबरोबर विविध प्रक्रिया उद्योगही उभा राहिलेले आहेत. भविष्यात कृषी प्रक्रिया उद्योगाला खूप भविष्य आहे. त्याच्यामुळे युवकांनी स्वतःला खचून न देता याच कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण घेऊन भालचंद्र मुंडे यांनीही उद्योग सुरू केला. प्राप्त परिस्थितीत कोणत्याही गोष्टींच्या मागे न लागता एकच ध्येय गाठत त्यांनी ही उंची गाठली. कृषी विज्ञान केंद्र जालना या ठिकाणी मागच्या वर्षी ट्रेनिंग घेऊन चांगल्या प्रकारे कृषी प्रक्रिया उद्योग उभा केलेला आहे. माझ्या घरी माझी 10 एकर शेती आहे व नोकरी किंवा कोणत्याही गोष्टीच्या मागे न लागता
मी माझा स्वतःचा कृषी प्रक्रिया उद्योग सुरू केलेला आहे. आपल्यासारख्या हजारो तरुणांना मार्गदर्शन करताना या उद्योगामध्ये मेहनत असली तरी भविष्य आहे हे सांगताना मुंडे म्हणतात, तरी सध्या मार्केटची हे बघता माझा उद्योग चांगल्या प्रकारे सुरू आहे व मुलांनी किंवा समाजातील युवकांनी नोकरीच्या मागं किंवा कोणत्याही गोष्टीच्या मागं जास्त लागून स्वतःचा वेळ वाया घालण्यापेक्षा स्वतःचा कृषी प्रक्रिया उद्योग हा उभारायला पाहिजे. आणि भविष्यात कृषी प्रक्रिया उद्योगाला खूप भविष्य आहे. त्याच्यामुळे युवकांनी स्वतःला खचून न देता स्वतः चांगला एखादा कृषी प्रक्रिया उद्योग सुरू केला तर स्वतःची प्रगती त्यासोबत समाजाची प्रगती व समाजात बेरोजगारांना काम मिळवून देण्याचा हा खूप मोठा विषय आहे. आवळा प्रक्रिया उद्योगाविषयी या उद्योगात काम करणारे विषय विशेषज्ञ शशिकांत पाटील यांनी या प्रक्रियेविषयी विस्तारानं काही गोष्टी नमूद केल्या. इथं प्रोसेसिंग युनिटला आलोय तर आपल्याला कोणकोणत्या प्रकारची प्रक्रिया करता येते यासाठी आपण शेतामधून हे आवळे विकत आणलेले आहेत. या आवळ्यावर आपल्याला आवळा कॅन्डी असेल, आवळ्याचा मुरब्बा असेल, आवळ्याचं लोणचं असेल, आवळ्याची चटणी असेल, आवळा पावडर असेल किंवा आवळ्याची सुपारी असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करता येतात. यामधून मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर याची विक्री सध्या तरी आहे. तर सध्या आपल्याला यामधून छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्तीत जास्त कसं प्रॉफिट कमवता येईल यासाठी महिला बचत गट असतील, वैयक्तिक महिला असतील किंवा शेतकरी गट असतील, शेतकरी किंवा जे आवळा उत्पादक जे आहेत यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. यामध्ये महत्त्वाचं बघायचं झालं तर फार कमी पैशामध्ये हा प्रक्रिया उद्योग चालू करता येतं, ज्यामध्ये फार छोट्या जागेमध्ये आणि फार कमी भांडवलामध्ये हा उद्योग आपल्याला चालू करता येऊ शकतो. या उद्योगामध्ये जर आपण बघितलं तर सर्वप्रथम आवळा कॅन्डीला फार मोठ्या प्रमाणावर वाव आहे. आवळा कॅन्डी जर बघायला गेलो आपण त्याचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तर अवघ्या 7 दिवसामध्ये ही आवळा कॅन्डी तयार होती विक्रीसाठी. आणि प्रक्रिया जर बघितली तर अत्यंत सोपी आणि सोयीस्कर आहे. यामधून अशा प्रकारची आवळा कॅन्डी तयार होती आणि ज्यामध्ये मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्याला वाव आहे आणि लहान मुलं फार आवडीनं ही कॅन्डी खाऊ शकतात. किंवा आवळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन्स कंटेंट आहे किंवा त्यामधील जे काही गुणधर्म आहेत ते आवळा जर खायचा झाला तर एक आपण खाऊ शकत नाही, पण त्यामध्ये जर त्याची कॅन्डी तयार केली आपण तर भरपूर खाऊ शकतो आणि त्याचे गुणधर्म आपण आपल्या याच्यात देऊ शकतो. जर आपण बघितलं तर असा सुंदर प्रकारचा आवळा कॅन्डीचा बॉक्स आपण तयार केलेला आहे. यामध्ये महिला बचत गट आहे. महिला बचत गटांनी पुढाकार करून गेल्या 4 वर्षांपासून या आवळ्याचा उद्योग त्यांनी सिलेक्ट केलेला आहे आणि चांगल्या प्रकारे ते उद्योग करून त्यांचा उदरनिर्वाह हे गटांतर्गत गटातल्या महिला करतात. जर आपण बघितलं त्याचबरोबर की आवळ्याचा मुरब्बा ही फार मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये डिमांड आहे त्याची. आवळ्याचा मुरब्बा असेल, त्याचबरोबर आवळ्याचा चहा मसाला सुद्धा आहे. त्यानंतर आवळ्याची पावडर असेल जे की वेगवेगळ्या कारणासाठी आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकतो. असे वेगवेगळे पदार्थ आहेत जे की आपण आवळ्यापासून तयार करून त्याचं एक चांगल्या प्रकारे मार्केटिंग करू शकतो. जर बघितलं झालं तर कोणतेही प्रक्रिया उद्योगामध्ये प्रॉफिट रेशो जो आहे तो दुप्पट किंवा तिप्पट आहे. जसं आवळा प्रक्रिया उद्योगाची जर निवड केली आपण तर यामध्ये आपल्याला 3 पटीनं फायदा होतो. म्हणजे त्याचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि सेल व्हॅल्यू याचा जर पूर्ण अभ्यास केला तर यामध्ये तिपटीचा फरक आहे. त्याचबरोबर आवळ्यापासून ज्या गोष्टी तयार केलेल्या असतात त्याला लोकल मार्केट अवेलेबल, म्हणजे स्थानिक तालुका स्तर असू, जिल्हा स्तर असू किंवा इतर कोणताही स्तर असू. आता आपण इथं बघतोय की काही महिला आवळा कॅन्डी तयार करण्यासाठी आवळा जे उकडलेला आहे त्याच्यापासून फोडी करतायत. तर बिया सेपरेट केल्या जातात, त्यानंतर पाकळ्या सेपरेट केल्या जातात आणि काही जर डॅमेज झालेला पार्ट असेल तर ते सेपरेट करून बाजूला फेकल्या जातो. एकदम चांगल्या पद्धतीने आणि हायजेनिक कंडिशनमध्ये ते त्यांची प्रोसेसिंग चालू आहे. असं सेपरेट केलेले सगळे पार्ट्स जे असतील त्यानंतर प्रोसेसिंगसाठी किंवा त्याला जे आपल्याला शुगर सिरपमध्ये डीप करायचं आहे ते आपल्याला ठेवता येईल. छोट्या जागेत कमी भांडवलात तयार होणाऱ्या या उद्योगानं महिला बचत गट, शेतकरी यांना सुवर्ण संधी प्राप्त करून दिली आहे. स्थानिक पातळी, स्थानिक जिल्हा पातळीवर आपण त्याची उपलब्धता वाढवू शकतो.
आणि यासाठी गाव पातळीवर विभागाच्या योजना आहेत. कृषी विज्ञान केंद्र यांच्या फळे व पालेभाज्या प्रक्रिया केंद्रामध्ये आपण महिला शेतकरी यांना आपण प्रशिक्षण देतो. या प्रशिक्षणामध्ये आपण फळ कसे निवड करायची, कोणत्या जाती असल्या पाहिजे, त्यामध्ये कशी प्रक्रिया असली पाहिजे, त्या प्रक्रियेला जास्त काळ कसं टिकून ठेवता येईल, म्हणजे 6 महिने 8 महिने आणि वर्षभरापर्यंत आपल्याला तो पदार्थ कसा टिकून ठेवता येईल. त्याचबरोबर त्याची ब्रँडिंग असेल, त्याची लेबलिंग असेल, त्यानंतर त्या पदार्थाला विक्री करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या परवान्याची गरज आहे, ते परवाने कुठून काढायला पाहिजे आणि कुठं भेटतील या संदर्भात. आणि सर्वात महत्त्वाची आणि सर्वांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे मार्केटिंग. या पदार्थाची मार्केटिंग आपल्याला कुठं करता येईल, या सर्व संदर्भामध्ये आपण एक 7 दिवसाचं प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र खरपुडे येथे आपण आयोजन करतो. जर कोण शेतकऱ्यांना किंवा महिला बचत गटांना या प्रशिक्षणाची आवश्यकता असेल तर कृषी विज्ञान केंद्र खरपुडे येथे संपर्क साधावा. कृषी विभाग आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या खडतर आयुष्याला या आवळा प्रक्रिया उद्योगाद्वारे स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आवळा प्रक्रिया उद्योग उभारल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती परवाना. कोणता परवाना आपल्याला लागतो तर अन्न व औषध प्रशासनालय. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनालय, या प्रशासनालयामध्ये तुम्हाला फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट नावाचा तुम्हाला एक लायसन्स भेटेल, जे की तुम्हाला तुमचं आधार कार्ड, तुमचं 7/12 किंवा तुमच्या प्रोडक्ट्सची थोडं डिस्क्रिप्शन, या सर्व गोष्टींची माहिती दिल्यानंतर तुम्हाला अवघ्या 7 दिवसामध्ये हे लायसन उपलब्ध होईल. आणि ह्या लायसन जर घेतल्यानंतर तुम्हाला पूर्ण म्हणजे तुम्हाला हे पदार्थ विक्रीसाठी तुम्हाला पूर्ण मार्केट उपलब्ध राहील.